टार्गेट करण्यासाठी राज्यात इतक्या सामाजिक स्वयंसेवी संस्थांनी मदत केली आणि तरुण पुढे आले आणि त्यामुळे या कोरोनावरती या गेल्या 7 महिन्याच्या काळामध्ये मात करता आली। म्हणून जय महाराष्ट्रचा हा उपक्रम आहे की टार्गेट कोरोना या विशेष कार्यक्रमामध्ये राज्यातल्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या अशा सगळ्या कोविड योद्ध्यांची खास मुलाखत आम्ही घेतो आणि जाणून घेतो की त्यांनी या काळामध्ये नेमकं काम कसं केलं। आज आम्ही बघणार आहोत जळगावमध्ये आदिवासी पाड्यांमध्ये शिक्षणाचं काम अविरतपणे करणाऱ्या किशोर आणि जयश्री पाटील यांची खास मुलाखत। त्यासोबतच टार्गेट कोरोनामध्ये कोरोनाच्या जगभरातल्या, देशातल्या, राज्यातल्या आणि गाव कुसावरच्या सगळ्याच बातम्या। सुरुवात करूया आपण टार्गेट कोरोना या जय महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमाची कोरोनाच्या हेडलाईन्स। पुण्यात रुग्णांची संख्या निम्म्यापेक्षाही कमी, मात्र खबरदारी आवश्यकच। सप्टेंबर पर्यंत धडकी भरवणाऱ्या कोरोनानं ऑक्टोबरमध्ये पुणेकरांना दिला दिलासा। कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या वाढीला मोठा ब्रेक। 47,000 गेलेली बाधितांची संख्या कमी झाली असून सध्या केवळ 1900 ऍक्टिव्ह रुग्ण। शुक्रवारी कल्याण डोंबिवली मधली रुग्णसंख्या 135 इतकी नोंदवण्यात आली। डिस्चार्ज झाल्याची रुग्णसंख्या 45,388 तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 2,219। सिरम इन्स्टिट्यूट तयार करणार 5 कोरोना लसींचे 100 कोटी डोस। 2021 पासून प्रत्येक तिमाहीत किमान 1 लस लॉन्च करण्याचा प्रयत्न। सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांची माहिती। 61% नागरिक कोरोना लसीबाबत साशंक। लस घेण्याची घाई नसल्याचं सर्वेक्षणातून आलं पुढे। नवी दिल्ली येथील लोकल सर्कल्स या स्वयंसेवी संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब आली पुढे। आजच्या टार्गेट कोरोनामध्ये जळगावचे कोविड योद्धे श्री किशोर आणि जयश्री पाटील जळगाव जिल्ह्यातील आदिवासी पाड्यात केलं काम। घर घर शाळा, शिक्षण आपल्या दारी उपक्रमाचे जनक। गोरगरीब विद्यार्थ्यांना कोरोना काळात दिलं अविरत शिक्षण। पाहुयात कोरोनाच्या सुपरफास्ट बातम्या। आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 47,77,61,312 इतकी झाली आहे। यापैकी 1,17,306 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। कोरोना बळींच्या रोजच्या संख्येतही उत्तरोत्तर घट नोंदवण्यात आली आहे। काल दिवसभरात कोरोनामुळे 690 रुग्णांचा मृत्यू झाला। मृतांचं हे प्रमाण 1.51% इतकं आहे। नागपूर जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून सातत्यानं नवीन कोरोनाबाधितांची संख्या 500हून कमी नोंदवली जात होती, परंतु आज गुरुवारी 24 तासात जिल्ह्यात नवीन बाधितांची संख्या पुन्हा 600 पार गेली। दिवसभरात नेहमीच्या तुलनेत कमी म्हणजे 13 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं आरोग्य विभागाला आंशिक दिलासा मिळाला आहे। मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचे देशातील एक केंद्रस्थान म्हणून पुणे शहर चर्चेत आहे। सप्टेंबर पर्यंत धडकी भरवणाऱ्या कोरोनानं ऑक्टोबरमध्ये 5 पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे। रोज नव्याने आढळणारे रुग्ण आणि बरे होणारे रुग्ण यांच्या संख्येतील तफावत यंत्रणा आणि नागरिकांवरील दडपण कमी करत आहे। रुग्ण कमी होत असले तरी नागरिकांनी गाफील न राहता योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन सर्वच यंत्रणांकडून करण्यात येईल। नवरात्र, दसरा, दिवाळी या सणाच्या काळात नागरिक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात बाहेर
मोठ्या प्रमाणात बाजारपेठांमध्ये गर्दी करतायत। मात्र गर्दी कमी होत असलेल्या कोरोनाला पुन्हा आमंत्रण देणारी ठरू नये यासाठी महापालिकेच्या एनडीएस पथकाने प्रत्येक बाजारपेठेत जाऊन जनजागृती सुरू केली। लाऊड स्पीकरच्या माध्यमातून सूचना दिल्या जात आहेत, तर दुसरीकडे दुकानात जाऊन पत्रके देऊन गर्दी होणार नाही याची काळजी सुद्धा घेतली जाते। कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या वाढीला मोठा ब्रेक लागला। 47,000वर गेलेली बाधितांची संख्या पूर्ण कमी झाली असून सध्या केवळ 1900 सक्रिय रुग्ण आहेत। यामुळे 50% कोविड उपचार सेंटर बंद करण्यात आले आहेत। लगतच्या सांगली जिल्ह्यातही कोरोनाची लाट ओसरली आहे। कोरोना संसर्गामुळे सध्या शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत। मात्र भविष्यात शाळा सुरू झाल्यानंतर कोणती काळजी घ्यावी याविषयी मुंबई महापालिका शाळातील 150 शिक्षकांना कोरोना प्रतिबंध प्रशिक्षण देत आहे। आपापल्या शाळांमधील अन्य शिक्षकांना कोरोना प्रतिबंध उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्याची जबाबदारी या 150 शिक्षकांवर सोपवण्यात आली। मुंबईतील कोरोना चाचण्यांनी 14 लाखांचा टप्पा पार केलाय। बुधवारी 15,600 चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी 1,463 रुग्णांना कोरोना संसर्ग झाल्याचं गुरुवारी समोर आलं। तर गेल्या 24 तासात 49 रुग्णांचा मृत्यू झाला। दर दिवशी 18 ते 20 चाचण्या करण्याचं लक्ष्य पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिलं होतं। हे लक्ष्य गाठता आलेलं नसलं तरी चाचण्यांची संख्या वाढली आहे। दर दिवशी 10 ते 15,000 चाचण्या होत आहेत। ऑक्टोबर महिन्यात गेल्या 20 दिवसात 2,91,000 चाचण्या करण्यात आल्या। आतापर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी असलेली लोकल हळूहळू सर्वांसाठी खुली होते आहे। बुधवारपासून महिलांसाठी प्रवासाची मुभा देण्यात आली। लवकरच इतरांनाही प्रवास खुला होईल। या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेनं नियोजन केलं आहे। लोकल सर्वांसाठी खुली होतात। सर्व रेल्वे स्थानकाबाहेर कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली। कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक सण उत्सव सध्या साध्या पद्धतीने साजरे केले जात आहेत। यामुळे यंदा दसराही अनेक ठिकाणी साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे। पुण्यात अनेक मंडळं दसऱ्यानिमित्त रावण दहनाचा कार्यक्रम करत असून यावेळी शहरात कोरोनाचं सावट असल्यानं सर्व मंडळे कोरोनारूपी रावणाचं डिजिटल पद्धतीनं दहन करणार आहे। पाहूया उपचारासंदर्भातली स्पेन मधली बातमी। कोरोना योद्ध्यांची उदासीनता आणि तणावामधून सुटका करण्यासाठी स्पेनमध्ये गाढवाची मदत घेतली जात आहे। स्पेनमध्ये डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना तणावमुक्तीसाठी पशु सहायता उपचार पद्धती मोफत उपलब्ध करून दिली जात आहे। या उपचार पद्धतीमध्ये मानसिकदृष्ट्या त्रस्त असलेल्या व्यक्ती गाढवाची गळाभेट घेतात। स्पेन कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे। सातत्यानं रुग्णांवर उपचार करण्यासाठी आणि अधिकाधिक आजारी रुग्णांमुळे डॉक्टरांनाही तणावाचा सामना करावा लागतोय। या गाढवांसोबत राहिल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमधील वाढता तणाव कमी करण्यात वास्तव मदत मिळत असल्याचं कोरोना योद्ध्यांनी म्हटलंय। काही माउथवॉश आणि तोंडाच्या स्वच्छतेसाठी वापरण्यात येणाऱ्या अँटीसेप्टिक औषधाच्या वापरामुळे कोरोना विषाणू निष्क्रिय होऊ शकतो अशी माहिती संशोधनातून पुढे आली। माउथवॉशच्या वापरामुळे कोरोना विषाणू निष्क्रिय होऊ शकतो अशी माहिती संशोधनातून पुढे आली। वैद्यकीय नियतकालिक मेडिकल व्हायरोलॉजी या पत्रिकेत प्रकाशित झालेल्या संशोधनात हा दावा करण्यात आला। काही माउथवॉश आणि अँटीसेप्टिक औषधं यांच्या वापरामुळे तोंडात असणारे विषाणूचे प्रमाण कमी होऊ शकते असे म्हटलं जाते। कोरोना विरुद्ध लस निर्मितीमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये संशोधन पुढे जात आहे। याच पद्धतीनं कोरोना विरुद्ध लस उपलब्ध झाल्यानंतर ती वेगवेगळ्या देशात पोहोचवणे, तिथून हॉस्पिटल्सपर्यंत आणणे एक मोठं आव्हान असेल। कोरोनावरील लसींना वेगवेगळ्या तापमानात आणि वेगवेगळ्या पद्धतीनं हाताळावं लागणार आहे। लस टोचण्याआधी शीतगृहांचं उपकरणं, वाहतुकीची प्रक्रिया आणि साठवणुकीची व्यवस्था जास्त महत्त्वाची असणार आहे। काही लशींच्या तिसऱ्या फेजच्या चाचण्या सुरू आहेत। काही अशा लशी आहेत ज्यांना उणे 94 डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवावं लागणार आहे। कोरोनाच्या संदर्भामध्ये चीनमध्ये मोठ्या प्रमाणात लशीचं निर्माण करण्यात येत आहे। यातली लस ही ब्राझील सुद्धा विकत घेणार होती। मात्र कोरोनाच्या थैमानापासून दिलासा मिळण्याच्या दृष्टीने एक चांगली बातमी समोर आली।
चीनच्या सिनोवॅक बायोटेकनं विकसित केलेल्या कोरोनावरील लशीची ब्राझीलमध्ये तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे। सोमवारी या लशीचं प्राथमिक परिणाम आणि निष्कर्ष जाहीर करण्यात आले। ही लस सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं। या चाचणीत 9000 स्वयंसेवक सहभागी झाले आहेत। ब्राझीलमधील प्रमुख बायोमेडिकल रिसर्च सेंटरपैकी एक असलेल्या साओ पावलोमधील ब्युटेंटन इन्स्टिट्यूटमध्ये लस चाचणी करण्यात येणार आहे। ऑक्सफोर्ड विद्यापीठ ज्या लशीवर संशोधन करते आहे त्याकडे सर्व जगाचं लक्ष लागलंय। ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि एस्ट्राजेनेका कंपनी विकसित करत असलेल्या कोरोना लशीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय। अशातच या लशीच्या चाचणीच्या दरम्यान ब्राझीलमध्ये एका स्वयंसेवकाचा मृत्यू झालाय। ब्राझीलमध्ये सध्या या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे। जगभरात सुरू असलेल्या लस चाचणी दरम्यानचा हा पहिला मृत्यू आहे। 28 वर्षीय स्वयंसेवकाला चाचणी दरम्यान एक औषध देण्यात आलं, त्यामुळे त्याचा मृत्यू लशीमुळे झालेला नाही। ऑक्सफोर्ड ॲस्ट्राजेनेकाची लस सुरक्षित असून चिंतेचं कारण नसल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे। ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि या वेगवेगळ्या सगळ्या संशोधनाबाबत एक वेगळी माहिती पुढे आलेली आहे। ब्राझीलमध्ये कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढतोय। ब्राझीलचे राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांनी आता मोठी घोषणा केली। कोरोनाला अटकाव करण्यासाठी ब्राझील चीनकडून लस खरेदी करणार नसल्याची घोषणा त्यांनी केली। विशेष म्हणजे काही दिवसांआधी ब्राझीलच्या आरोग्य मंत्र्यांनी लसीकरण मोहिमेसाठी चीनची लस खरेदी करणार असल्याचं म्हटलं होतं। कोरोनावरील उपचारासाठी रेमडेसिवीर हे औषध परिणामकारक नसल्याचं आता पुढे येत आहे। हा निष्कर्ष संशोधनात्मक अभ्यासाच्या माध्यमातून जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केला आहे। प्रत्यक्षात योग्य रुग्णाला योग्य वेळी योग्य प्रमाणात हे औषध दिल्यास उपयुक्त ठरत असल्याची ठाम भूमिका राज्याच्या कोरोना कृती दलानं घेतली आहे। आता सिरम इन्स्टिट्यूट ही 5 कोरोना लशींचे 100 कोटी डोस निर्माण करणार आहे। 2021 पासून प्रत्येक तिमाहीत किमान एक लस लॉन्च करण्याचा प्रयत्न सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करणार आहे। 5 वेगवेगळ्या कोरोना लसीचे 100 कोटी डोस तयार करतील। यामध्ये कोविशिल्ड, कोवॅक्स, कोविवॅक्स, कोविवॅक, एसआय कोविवॅक्स या लसीचा समावेश आहे। 2022 वर्ष उजाडण्याआधी हे डोस तयार करण्याचा सिरम इन्स्टिट्यूटचा प्रयत्न असून यासाठी त्यांनी तयारी सुरू केल्याची माहिती इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी दिली। लस घेण्याची घाई नसल्याचे असे 61% नागरिक भारतामध्ये। संपूर्ण जग कोरोना प्रतिबंधक लशीकडे डोळे लावून बसले आहे। भारतातील 61% नागरिक मात्र लस आली तरी 2021 मध्ये ती टोचून घेण्याबाबत साशंक आहे। नवी दिल्ली येथील लोकल सर्कल्स या स्वयंसेवी संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली आहे। स्वदेशी कोवॅक्सिन या लशीला भारतामध्ये परवानगी मिळाली आहे। तिसऱ्या फेजच्या चाचणीसाठी भारत बायोटेकला परवानगी मिळाली। कोवॅक्सिन लशीची हजारो स्वयंसेवकांवर चाचणी होणार आहे। देशात अनलॉक 5चा टप्पा सुरू असताना नागरिकांचं लक्ष कोरोना व्हायरसला रोखणाऱ्या लशीकडे लागलंय। सध्याच्या घडीला लस हाच या आजाराचा रोखण्याला एकमेव मार्ग आहे। दरम्यान ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं गुरुवारी भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडला कोवॅक्सिन लशीची तिसऱ्या फेजची चाचणी करायला परवानगी दिली। वेळ झाली टार्गेट कोरोनामध्ये एका छोट्या ब्रेकची। ब्रेक नंतर तुम्ही पाहणार आहात जळगाव मधल्या आदिवासी पाड्यामध्ये अविरत शिक्षण देणाऱ्या जयश्री आणि किशोर पाटील या दाम्पत्यांची खास मुलाखत। जय महाराष्ट्राच्या टार्गेट कोरोना या विशेष कार्यक्रमामध्ये जळगावहून जिल्हा परिषदेत शिक्षणाचं अविरत काम करणारे एक दाम्पत्य आपल्या सोबत आहेत। किशोर पाटील आणि जयश्री पाटील या जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोल तालुक्यामध्ये आदिवासी पाड्यामध्ये या कोरोनाच्या काळातही घरोघरी जाऊन शिक्षणाचं काम ते करतायत, म्हणून आम्ही त्यांच्या कामाची नोंद घेतली। खूप स्वागत आहे। आपण तुमचे सगळे अनुभव ऐकून घेणार आहोत। या कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन शिक्षण राज्यभरात सुरू असताना असे काही भाग आहेत, असे काही प्रांत आहेत ज्या भागामध्ये इंटरनेटची सुविधा नसल्यामुळे आणि गरिबीमुळे मुलांना ऑनलाईन शिक्षणाचा थेट फायदा घेता येत नाही।
पण तुम्ही त्यावर मात केली आणि तुम्ही घरोघरी जाऊन या आदिवासी पाड्यामध्ये शिक्षणाचं काम केलं आणि ते मुळात दोघांनी केलं. दोघेही तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये शिकवताय. नमस्कार. खरं बोल. म्हणजे आवाज येतोय साहेब? येतोय, बोला बोला. खरं म्हणजे आम्हाला मनापासून या ठिकाणी सांगायला आवडेल की आपण आमची जय महाराष्ट्र चॅनलवर संपर्क करून भावना जाणून घेतात. खरं म्हणजे सर्व चाहत्यांना व आपल्याला आम्ही धन्यवाद देतो. विशेष म्हणजे सर्वप्रथम आपल्या सर्वांना ज्ञात आहे की यंदाच वर्षी कठीण असं कोरोना काळात जागतिक महामारी आली आणि जागतिक महामारीचे फटका सर्व क्षेत्रात बसतोय साहेब. मग ते सहकार असेल, अर्थक्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, त्यात आपलं सर्वांचं महत्वाचं असं शिक्षण क्षेत्र देखील सुटलं नाही. आरोग्य क्षेत्राचं पूर्ण ढासळलेलं आपण बघतो. या पार्श्वभूमीवर केंद्र शासन सन्मान्य राज्य शासनाने एक भूमिका घेतली की शाळा सुरू होत नाहीत परंतु शिक्षण सुरू राहिलं पाहिजे. त्यामुळे शाळा बंद परंतु शिक्षण सुरू असा अध्यादेश काढून ऑनलाईन पद्धतीने शिक्षणाचा एक निर्णय घेतला. या अनुषंगानं राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू करण्यात आलं. परंतु आपण बघत असाल ग्रामीण भाग, काही भागांमध्ये अजूनही रेंज व्यवस्थित पोहोचत नाही. आता आदिवासी वाडी वस्तीवरती पालकांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी अगदी यांचा पोटा पाण्याचा भाकरीचाच प्रश्न त्यांना अजूनही भेडसावत असताना त्यांच्याजवळ स्मार्टफोन असणं म्हणजे थोडं अवघडच परिस्थिती. आमच्या आदिवासी वाडी वस्तीवर तर केवळ 2च जणांजवळ स्मार्टफोन आहे. मग ही परिस्थिती आणि आम्ही 2 जण पती पत्नी ग्रुप ग्रामपंचायत दालापूर अंतर्गत जिल्हा परिषद शिक्षक आहोत आणि दोघांची शाळा जरी वेगळी असली तरी ग्रामपंचायत एक आहे. आम्ही असं ठरवलं त्यांच्याही शाळेवर तो प्रॉब्लेम होताच. आदिवासी बहुल विद्यार्थी त्यांच्याकडे आहेत आणि माझ्या शाळेवर तर सर्वच विद्यार्थी आदिवासी समाज. मग आता करायचं काय? चर्चा करत असताना असा विषय पुढे आला दोघांचा. आम्ही सातत्याने चर्चा करतो त्यातून की आपण घरोघरी जाऊया. घरोघरी जाण्याचा प्रयोग करायचा तर कसा करायचा? मग सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना मास्कचं वाटप केलं. त्याच जोडीने पालकांनी मास्क दिले, सॅनिटायझर दिलं आणि मग प्रत्येकाच्या अंगणात अगदी आनंदाने घरी जायचं. त्यांच्या अंगणात खाटेवर त्या विद्यार्थ्यांना बसवायचं. पालकांना विश्वासात घेऊन शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने त्यांना मग खाटेवरच इंडिव्हिज्युअल प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी जाऊन शासनाने पुरवलेले पाठ्यपुस्तकं असतील, वेगवेगळे दीक्षा ऍप असेल, वेगवेगळ्या चॅनलद्वारे जे माहिती मिळते आपल्याला ती असेल, त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना तो शिक्षणात खंड पडू नये यासाठी घरघर शाळा शिक्षण आपल्या दारी हा उपक्रम आम्ही दोघांनी सुरू केला. जयश्रीताई, तुम्ही जेव्हा गेला ग्रामीण भागामध्ये आदिवासी पाड्यांमध्ये त्यावेळी महिलांना तुम्हाला समजून सांगायला लागलं असेल. आदिवासी पाड्यामध्ये शिक्षणाची ओढ मुलांमध्ये आहे पण त्यांच्या पालकांना खूप समजावून सांगावं लागतं आधी. त्यांच्या मनामध्ये कुठेतरी शिक्षणाचं महत्व हे पटवून द्यावं लागतं कारण अशा प्रकारचे अनुभव भामरगाडमध्ये खास करून आदिवासी भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. काय अनुभव होते तुमचे त्यावेळेला? बरोबर आहे. शैक्षणिक वातावरणाची निर्मिती करावी लागते विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी. त्याचा बराचसा अभाव आढळतो आणि ते शैक्षणिक वातावरण निर्मितीत खंड पडू नये हा तर प्रमुख उद्देश होता. आपलं हे जे फॉर्मल एज्युकेशन आहे मुलांना इतर त्यांच्या परिसराविषयी ज्ञान असतं आणि पुढचं शिक्षण देण्यासाठी मग त्यांना त्यांच्या पूर्व ज्ञानाशी लिंक करून अशा पद्धतीने पुढचं शिक्षण चालू ठेवावं लागतं त्यांना. मग त्यांच्या अनुभवाशी निगडीत असं सगळे अनुभव सांगून आणि ह्या ज्ञानाशी सांगा त्यांच्याशी घालून त्यासाठी प्रकल्प पद्धती, प्रायोगिक पद्धती या पद्धतीचा वापर करत मुलांना शिकवावं लागतं. स्तुतयुक्त पद्धतींचा वापर करत आणि त्यांच्या पालकांनाही तेही समाविष्ट होतात. खरं तर त्यांना खूप आनंद असतो की त्यांचे विद्यार्थी त्यांचे मुलं शिकतायत. अगदी. आणि आम्हालाही खूप आनंद असतो की आमच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वातावरण निर्मितीत आम्ही खंड पडू जो खंड पडणार होता कोरोनाच्या संकटामुळे तर तो आम्ही टाळला आणि आम्हाला त्यांचे जे शिक्षण आहे ते बऱ्यापैकी खंड न पडू देता सुरू ठेवता आलं. याचं आम्हाला खूपच बरं वाटलं. आणखी दुसरं म्हणजे या मुलामुलींना हेही माहित आहे का की इतर मुलं हे ऑनलाईन शिक्षण घेतात म्हणजे त्यांचे शिक्षक हे मोबाईल थ्रू स्मार्टफोन द्वारे या सगळ्या मुलांना शिकवतात? ती उत्सुकता त्या मुलांच्या मनामध्ये आहे आदिवासी भागातल्या? काही प्रमाणात आहे. काही जे छोटे विद्यार्थी आहेत आमचे त्यांना हे सारं नाही कळत पण काही जे मोठे विद्यार्थी थोडे जास्त प्रगल्भ असतात त्या विद्यार्थ्यांना हे कळतं की काही शहरातले विद्यार्थी असतात की त्यांना या सर्व सुविधा मिळतात आणि आम्हाला त्या मनाने कमी आहेत पण मग आमचे शिक्षक की आम्ही आणि तेही स्वतः उत्सुक असतात
आणि आम्ही सर्व कमी भरून काढू हाही विश्वास त्यांच्या मनात निर्माण झालाय. त्याच्यामुळे आता त्यांना तसं काही वाटत नाही खर्च. आता हे शिकवताना काही अडचणी निश्चितपणे येतात. म्हणजे आपण पाहिलं की ज्या भागामध्ये शाळाच नसतात किंवा गाव तिथे शाळा हा उपक्रम राज्य सरकारचा आहेच, पण काही भागामध्ये अजूनही शाळाच नाही आणि मुलांना मैल पायी चालायला लागतं. आता अशा वेळेला शाळा आहे पण या कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्यामुळे तुम्हाला त्यांच्या दारात जाऊन शिकवावं लागतं. हा अनुभव विद्यार्थी आणि शिक्षक म्हणून अत्यंत जवळीक साधणारा आहे. तुमचा काय अनुभव? हो, अगदी खरंच खूप जवळीक निर्माण झाली. एरवी आमचे विद्यार्थ्यांसोबत खूप जवळीक असते आणि विद्यार्थी खूप मोकळेपणाने अगदी त्यांच्या आईशी जसं आई वडिलांशी सोबत जसं ते मोकळेपणाने राहतात, मोकळे अगदी मनाला काय अडी अडचणी असतील ते मोकळेपणाने सांगतात, प्रश्न विचारतात, चर्चा करतात, त्यांना काय वाटतं ते सांगतात. आणि खरं तर शिकवताना हे सगळं मुलांना काय वाटतं, खरं तर मुलांना हे सगळं कंटिन्युअसली हा धडा तो धडा असं शिकवता आणण्यापेक्षा त्यांना विचार करण्यासाठी प्रवृत्त करणं, त्यांना स्वतः विचार करण्याची सवय लावणं, वेगवेगळ्या अडचणी काय आहेत ते त्यांनी शोधणं, त्याच्यावर त्यांनी विचार करणं, त्यांच्यात काय गुण आहेत त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे या विद्यार्थ्यांचा. बरोबर. त्या दृष्टीने मग त्यांच्याशी मोकळेपणाने चर्चा केलं तरच हे शक्य होईल. आणि मग विद्यार्थ्यांची आपण जर असं त्यांच्या घरी गेलो आणि त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांना तर खूपच छान वाटतं, जवळीकता निश्चितच निर्माण होते. निश्चितपणे. किशोर पाटील, विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते आणि इतर शाळेतले शिक्षक नेमकं काय करतात, तुमचा मित्र परिवार असेल, त्यांच्या प्रतिक्रिया या तुमच्या शिकवण्यावर काय ते सामील होऊ पाहतात तुमच्या या उपक्रमात? कसं आहे साहेब, आता तुम्हाला मी छान प्रश्न विचारला तुम्ही, की खरं म्हणजे विद्यार्थी संख्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं, ज्या छोट्या छोट्या शाळा आहेत आदिवासी वाड्या वस्त्यांवर, छोट्या छोट्या तांड्यांवर, जिथं खऱ्या अर्थानं बहुजन गरीब विद्यार्थी व पालक राहतात, तिथे शिक्षण पोहोचवणं आपली आरटी ऍक्ट नुसार तर जबाबदारी आहेच, परंतु त्या ठिकाणी विद्यार्थी संख्या मर्यादित असते. गाव छोटा असतं, वस्त्या असतात आणि दुर्गम भागातला, आता माझी शाळा तर ती दुर्गम भागात येते, अवघड क्षेत्रात येते जरी, आणि मॅडमांची शाळा जी ती गावातली शाळा असल्यामुळे तिथं थेट रस्ता आहे जाण्याचा. माझ्या शाळेत थेट रस्ता देखील नाही आजच्या चांगला. मग अशा परिस्थितीत तिथल्या आदिवासी वस्तीच्या पालकांना असं निश्चितच वाटतं की आमच्या मुलांचं शिक्षण सुरू राहिलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण त्यांच्याकडे जातो आणि आपल्याकडे मोबाईलची संख्या नसताना सर येऊन शिकवतायत बुवा, मॅडम येऊन विचारतायत बुवा, आपल्या मुलांना काहीतरी देतायत बुवा, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद इतका वेगळा वाटतो की विचारू नका तुम्ही. आणि त्याच्याकडे आपला उत्साह वाटतो. आणि आपला जो प्रश्न आहे की इतर मित्रांना काय वाटतं, इतर मित्रांच्या बाबतीत जर आम्ही सोशल मीडियावर टाकलं साहेब 18 जूनला आम्ही असं करतोय, तर माझ्या जालना जिल्ह्यातल्या काही मित्रांनी अनुकरण सुरू केलं. माझ्या आपण म्हणतो इथं धुळे जिल्ह्यातल्या, नंदुरबार जिल्ह्यातल्या मित्रांनी, आणि मला त्यांनी शेअर केलं. काही आदिवासी आश्रम शाळेचे एक मित्र आहेत त्यांनी सुरू केलं, राठोड सर म्हणून आहे. म्हणजे ते म्हणतात की सर हा उपक्रम चांगला आहे, घर शाळा शिक्षण आपल्या तरी असं आम्ही जे त्याला नाव दिलं, हळूहळू अनुकरणीय प्रयोग म्हणून जिथं ऑनलाईन पोहोचू शकत नाही तर ऑनलाईनला थेट शिक्षकाने मातृहृदय होऊन स्वतः पोहोचणे आणि मायेच्या ममतेने विद्यार्थी पालकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयोग देणारा करतोय आम्हाला. अर्थात, आणि म्हणूनच किशोर पाटील, जयश्री पाटील, तुमच्या कामाची नोंद जय महाराष्ट्रानं घेतली. अर्थात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही तुमच्या कामाची नोंद घेतली, पोचपावती दिली. या कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन शिक्षणावरती मात करत या गोरगरिबांच्या दारापर्यंत, झोपड्यांपर्यंत तुम्ही पोहोचला आणि त्यांच्या आयुष्यामध्ये दिवा पेटवण्याचा, शिक्षणाचा तुम्ही काम केलं. आशेची किरणं त्यांच्या आयुष्यामध्ये फुलली. खूप मोठं काम आहे. तुमच्या कामातनं अनेकांना प्रेरणा मिळतील, अनेक शिक्षकांना सुद्धा प्रेरणा मिळतील, जे याही काळामध्ये घरात बसू नये आणि त्यांना अजिबात काही वाटतच नाही की या विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत, दारापर्यंत आपण पोचून त्यांना 4 गोष्टी शिकवल्या पाहिजे पाठ्यपुस्तकातल्या, याही वाटत नाही. त्यांना कुठेतरी प्रेरणा मिळेल. निश्चितपणे तुम्ही सहभागी झाला या टार्गेट कोरोना या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये. तुमच्या अनुभवासहित या कोरोनाला टार्गेट करण्यात आपल्या सर्वांना यश मिळणार आहे. खूप धन्यवाद. जय महाराष्ट्राच्या टार्गेट कोरोना या विशेष कार्यक्रमामध्ये आम्ही आज इथेच थांबतोय. पुन्हा आपल्या भेटीला येणार आहोत कोरोनाच्या नव्या ताज्या बातम्यांसहित, अपडेटसहित आणि एका नवीन कोविड योद्ध्यासहित, ज्याच्या कामातनं महाराष्ट्राला प्रेरणा मिळेल की कोरोनाला नेमकं टार्गेट कसं करायचं.
आहे